नमस्ते. मी पौर्णिमा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर बाहेर असा पाऊस चालू आहे आणि अशा पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची सगळ्यांचीच इच्छा होते. तर इथं जोरात पाऊस चालू होता आणि मी काल स्वीटकॉर्न घेऊन आले होते. त्यामुळे त्यापासून आपण आज काहीतरी रेसिपी ट्राय करूया आणि अशा पावसामध्ये छान वाटायचं काहीतरी चटपटीत वगैरे खायला. तर इथं मी छान स्वीटकॉर्न आधी सोलून घेतली. त्यानंतर मी माझ्यासाठीचं एक अर्धं स्वीटकॉर्न भाजून घेतलं. त्याला तिखट, मीठ आणि लिंबू लावून घेतलं आणि याची चव सगळ्यांनाच माहिती आहे. पावसाळ्यात तर आपण हे सगळेच जणच खातच असतो. त्यानंतर लगेच ताईसुद्धा आल्या होत्या आणि परीसाठी आज त्यांनी आणलं होतं सरप्राईज. परीना माहिती नव्हतं ताई येणार आहे. माझा आणि ताईंचा कॉल झाला होता. तर इथे बघा आल्या आल्या तिघीजणी कशी त्यांची वॉच दाखवतात ते, आणि खरंच खूप छान वॉच आहे. आणि परी तर खूप खुश झाली होती कारण आर्या आणि इरा आली. तिला खूप मस्ती करायला मिळते त्यांच्यासोबत. त्यानंतर परीने लगेच आत्तूकडून तिची वॉच घालूनसुद्धा घेतली हातामध्ये आणि तिला ती खूप आवडली. ती दाखवती सगळ्यांना, तिने दाखवली पण की आत्तू मला वॉच आणली म्हणून. तर इथे बघा तिघींनीसुद्धा वॉच घातली आहे त्यांची आणि ते दाखवतात ते. आणि त्यानंतर त्यांनी आत्तूचीसुद्धा वॉच बघतात ते कशी आहे काय. त्यानंतर मी लगेच घेतलं संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी स्वीटकॉर्नची भजी बनवायला. तर मी ही फर्स्ट टाईमच ट्राय केली, पण खरंच खूप छान कुरकुरीत मस्त लागली. गरमागरम चहा आणि गरम गरम भजी. ते मी एका साईडला लगेच काळा चहा ठेवला आणि एका साईडला मी भजी तळायला घेतली. याची काही मी रेसिपी शूट नाही केलेली, पण तुम्हाला जर हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्याचा एक छानसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर मी लगेच इथे गरमागरम भजी आणि काळा चहा सगळ्यांना दिला आणि आम्ही जोपर्यंत इथे खातो आहे तोपर्यंत मुलीसुद्धा छान खेळत होत्या. कारण की मुली शक्यतो भजी नाही खात. म्हणजे त्यांनी ऑलरेडी फ्रूट खाल्लं होतं, ताई घेऊन आल्या होत्या, त्यामुळे त्यांनी भजी नाही खाल्ली. तर भजी खाऊन झाल्यानंतर मी लगेच लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर आज माझ्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज हा दोन्ही बेत होता. पण मी स्वयंपाकाचा काही व्हिडिओ आज शूट नाही केला कारण की मी एका साईडला गाणी लावली होती. गाणी ऐकत ऐकत मी स्वयंपाकही करत होते आणि माझ्या आणि मुलींच्या गप्पाही चालू होत्या. तर मी जोपर्यंत इथं स्वयंपाक करते तोपर्यंत ताईसुद्धा मुलींना घेऊन बसल्या होत्या आणि ताई त्यांना आज कथक शिकवत होत्या. ती छोटीशी मी त्यांची क्लिप काढली होती, ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर छान मुलीसुद्धा त्यांचं बघून करतात. ते अजून लहान आहे, हळूहळू शिकतील. त्यानंतर माझा स्वयंपाक झाला की मी लगेच ताईंनी इथे भाकरी बनवायला घेतली आणि तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेतली. तर जोपर्यंत ताई भाकरी बनवतात तेव्हासुद्धा तुम्ही बघा इथं आर्या आणि परी यांची मस्ती चालूच आहे. आणि त्या काहीतरी खेळायला आय थिंक पीठच घेत होत्या खेळायला ताईंकडून. खेळ नाही पण ते छोटी छोटी भाकरी बनवत होत्या. तर ताईंची गरम गरम भाकरी बनवून झाली की मी लगेच इथे जेवायलासुद्धा घेतलं. तर आज माझ्याकडं होतं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही. तर नॉनव्हेजमध्ये होतं चिकनची भाजी म्हणजे चिकन रस्सा आणि व्हेजमध्ये डाळ भोपळा. बाकी सगळं सेमच आहे. भाकरी, भात, जवळची चटणीसुद्धा होती. आणि मी लगेच जेवायला दिलं तोपर्यंत मम्मीसुद्धा आल्या. मम्मीसाठी गरम गरम बटाटा भजी बनवली. तर इथे माझी भजीसुद्धा बनवून रेडी झाली होती. मी लगेच मम्मीलासुद्धा जेवायला वाढलं. सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि माझी रात्रीची ऑलमोस्ट कामं झाली होती. तर त्यानंतर ही लगेच मी सकाळसाठी मम्मीनी इथे भेंडीसुद्धा चिरून ठेवली आणि सकाळी खूप घाई नाही होत. आणि इथे गरम पाणी, आणि पावसाळ्यामुळे कधी कधी पाणी दूषित येतं, त्यामुळं पाणी गरम करूनच पितो आम्ही. तर ऑलमोस्ट माझी रात्रीची कामं सुरू झाली. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.